हा पहा मित्रांनो, हॅलो. आपण आज प्रमाणाचा मूलभूत प्रमेय जो की गृहपाठ होमवर्कला दिला होता आणि त्याचा व्यत्यास पण दिला होता. फक्त श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी सोडवलं आहे. ते योगाने ते नाव आहे, ते पाठवलं आहे. बऱ्याच मुलामुलींनी सोडवलं नाही. तर थोडं अभ्यासाकडे सिरियसली पहा. मलाही तुमचा व्हिडिओ मी आता बऱ्याच दिवसानं घेतो आहे. मला थोडे कामं आले ते मध्यंतरी, तर थोडं लक्ष देत जा. ओके. पहा, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्रिकोणाच्या एकाच बाजूला, लक्ष द्या, त्रिकोणाच्या एकाच बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना, आता एकाच बाजूला समांतर म्हणजे या ठिकाणी रेषा एल समांतर बी सी आहे, तर ती रेषा त्याच्या उरलेल्या बाजू, मग दुसऱ्या ही रेषा हिला समांतर, उरलेल्या बाजू कोणत्या, तर ए बी आणि ए सी, त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल. इथं एल रेषा ए बीला पीमध्ये आणि ही रेषा एल ही ए सीला क्यूमध्ये छेदत असेल, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. तर एकाच प्रमाणात विभागते म्हणजे कसं, ए पी छेद पी बी बरोबर आहे ए क्यू छेद क्यू सी, असं दाखवायचं. लक्षात घ्या. मग पक्षामध्ये काय लिहायचं, पक्ष म्हणजे दिलेली माहिती. आलं लक्षात. मग पहा, त्रिकोण ए बी सीमध्ये कसं लिहावं, त्रिकोण ए बी सीमध्ये आता इथं रेषा एल म्हणा किंवा रेषा पी क्यू म्हणा, एल नाही लिहिलं तरी रेषा पी क्यू समांतर बी सी असं लिहिलं तरी चालतंय. या ठिकाणी मी एल लिहितो किंवा रेषा पी क्यू समांतर बी सी. दिलेलं काय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा म्हणजे ही रेषा एल समांतर आहे बी सी. या समांतर म्हणजे या छेदत नाहीत, अशा समांतर आहेत एकमेकींना. रेषा एल समांतर आहे बाजू बी सी, समांतर बाजू बी सी दिलेला आहे, पक्षात आहे. त्याच्यामध्ये नंतर काय करायचं की अजून एक माहिती, रेषा एल ही पक्षातलीच माहिती. रेषा एल ही बाजू ए बीला पी मध्ये, ए बीला कुठं छेदते, रेषा एल ही रेषा ए बीला पी मध्ये, व बाजू ए सीला क्यू मध्ये छेदते. हा जो प्रमेय आहे हा पुस्तकात दिलेला आहे तुमच्या. ओके. त्याच पद्धतीने घेतो पण समजून सांगतो. अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी कृती म्हणून तुम्हाला येऊ शकतो किंवा असं लिहायला देखील येईल. एक वाक्य दिलेलं असतं, असं प्रमेय सगळा लिहायचा, किंवा कृतीमध्ये काही वाक्य दिलेले असणार आणि काही लिहायचे. हे पक्ष झालं, दिलेली माहिती. आता साध्य काय करायचं, असं छेदत असेल भिन्न बिंदू, त्यात एका बाजूला समांतर आहे आणि राहिलेल्या दोन बाजूला भिन्न बिंदू छेदत असेल पी आणि क्यू मध्ये, तर ती रेषा त्या बाजूने एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे आताच सांगितलं, एकाच प्रमाणात विभागते म्हणजे त्या बाजूना, ह्या बाजूला उरलेले ए पी छेद पी बी काय होणार सध्यामध्ये, ए पी छेद पी बी मनानं लिहिता आलं पाहिजे, बरोबर आहे ए क्यू छेद क्यू सी. आलं लक्षात. उरलेल्या दोन बाजूंना म्हणजे ही बाजू हिला समांतर आहे, ही रेषा एल ही रेषा बी सीला, तर ह्या बाजूला प्रमाणात विभागते. कोणत्या, तर ए पी एकाच प्रमाणात, ए पी छेद पी बी बरोबर आहे ए क्यू छेद क्यू सी. लक्षात घ्या. आता रचना, याच्यात एक रचना पण करावी लागणार आहे. रचना लक्षात घ्या. कोणती रचना, तर पहा, पी सी काढायचं आहे. अशा पद्धतीने पी सी काढला आणि इथं बी क्यू. ओके, बी क्यू रेख कोणता, पी सी व रेख बी क्यू काढा. एक रचना काढली, बरोबर. ओके. आता पहा, लक्षात घ्या. आता इथून पुढे आपल्याला लिहायची, ती काय लिहायची, इथून पुढे असणार आहे सिद्धता. मित्र हो, व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे कळेल. आलं लक्षात. सिद्धता पहा कशी असणार आहे. तर आता हा जो त्रिकोण आहे ए पी क्यू आणि पी बी क्यू यांची उंची समान आहे. तुम्ही म्हणताल कसं, लक्षात घ्या की समजा हा जो त्रिकोण मी असा फिरवला, लक्षात घ्या, इकडं छोटासा भाग असा केला ना, तर क्यू वरती जाईल. ओके, क्यू इथं जाईल आणि हा ए पी खाली येईल. ओके, हे अशा पद्धतीनं असा त्रिकोण होईल. हा जरासा टर्न केला. ओके,
तर हे असं आहे. बी इकडे हे त्रिकोण मोठा ए क्यू बी ना, हा असा टर्न केला, हे असा फिरवला. उंची कशी समान आहे, उंची समान आहे पण कशी, तर ते कळलं पाहिजे नाही का. तर पहा आता याच्यात ए पी क्यू व पी क्यू बी, ए पी क्यू आणि पी क्यू बी या दोनमध्ये पी क्यू बी ह्याच्यात उंची कशी समान, याची उंची तर हीच असेल, हा सगळं क्रॉस आहे. चला ठीक आहे, असं आहे. तर याची उंची कोणती असेल, ए पी क्यूची तर इथं क्रॉस असते नसते, उंची सरळ असते क्यू पी. आणि पी क्यू बीची पण उंची, एक मिनिट हा, उंची हा तिथं इथं यम काढलं, इथं पी हा. पी क्यू बीची पण उंची क्यू यम आणि ए पी क्यूची पण उंची अशी क्रॉस नसते, सरळच असणार आहे क्यू एम, म्हणजे उंची कशी आहे समान. आलं लक्षात. पहा तर त्रिकोण कोणता, ए पी क्यू व त्रिकोण दुसरा कोणता आहे पी क्यू बी. ओके, पी क्यू बी याला मी असं टर्न करून आता सांगितलं. त्रिकोण पी क्यू बी यांची उंची समान आहे, उंची समान आहे. इथं जर समजून घ्यायचं की इथं क्रॉस उंची काढता ते सरळ, हे असेल. ही उंची ए पी क्यूची पण असेल इथं क्यू एम, आणि हा पी क्यू बीची पण असेल, पण आता इथं साईडला काढल्यामुळे इथं काढायची गरज नाही. मग उंची समान असल्यामुळं एक माहीत आहे तुम्हाला की समान उंचीचे त्रिकोण त्याच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात, बरोबर ना. तर मग पाया कोणता आहे, ए पी क्यूचा पाया इथं ए पी, लक्षात घ्या. मग त्यांचे क्षेत्रफळ, समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे ही, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू छेद एरिया ऑफ ट्रायंगल कोणता, ए पी क्यू छेद पी क्यू बी बरोबर आहे. आता उंची समान म्हणजे पायांच्या प्रमाणात, मग उंची समान आहे ही उंची इथून, तर मग पाया कोणता, जसं की इथं पाया ए पी छेद पी बी, जसं की इथं काय होणार ए पी छेद पी बी, क्रॉस झाले फक्त. असं असल्यावर आपल्याला कळतं, असं थोडं लक्षात येतं मग बाजूला काढलं. समजून सांगण्यासाठी ए पी छेद पी बी, ओके, हा पाया ए पी क्यूचा पाया ए पी, फक्त त्याला मी असं टर्न करून लिहिलं ए पी, आणि पी क्यू बीचा पाया पी बी. ओके, चला पी बी, ए पी छेद पी बी. तर याच्या पुढं क्षेत्रफळ हे पुस्तकात तुमच्या दिलेल्या पायांच्या प्रमाणात, याला आपण विधान 1 म्हणू. ओके, क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात, याला म्हणू आपण नंबर 1. हे विधान 1 आहे, 1 नंबरचं. ओके, 1 नंबर. आता तसेच अजून एक गोष्ट याच्यात, तसेच की हां ओके, आता तसंच ए पी क्यू आणि पी क्यू सी याची पण उंची समान आहे. तसेच एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू हां छेद एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा कोणता पी क्यू सी, हा ए पी क्यू घातला वरचा आणि खालचा पी क्यू सी, हा पी क्यू सी एवढा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी बरोबर आहे. आता हा जर त्रिकोण मी असा टर्न केला अशा पद्धतीनं, तर इकडून मोठा भाग येईल. आता लक्षात घ्या. आता ओके राईट, हा जो आहे ना, हा इकडून छोटा येईल, ए क्यू, हे क्यू इथं ए क्यू सी. ओके, समजण्यासाठी बाकी इथं कळेल. ए पी क्यू छोटा आहे ना, तर इथं क्यू, इथं ए. आणि नंतर आहे इथं सी. चला, ए पी क्यू हा छोटा आणि हा इकडून असा टर्न केला आणि अशा पद्धती. तर याच्यात सुद्धा उंची समान. इथं समजा यम आहे, पी एम, ए पी क्यूची पण उंची काय आहे, ए पी क्यू याची उंची सरळ असणार आहे पी एम, आणि पी क्यू सीचं दिसतीस, पी क्यू सीची उंची कोणती आहे पी एमच, म्हणजे उंची समान. मग ए पी क्यू छेद पी क्यू सी, मग ए पी क्यू
ए पी क्यू म्हटल्यानंतर ए पी क्यूचा पाया उंची समान आहे, ही उंची पी एम समजा समजण्यासाठी. मग ए पी क्यूचा पाया कोणता आहे? ए क्यू. अगोदर घेतलो या ए पी क्यूचा पाया ए क्यू छेद आणि पी क्यू सीचा पाया कोणता आहे? पी क्यू सीचा पाया क्यू सी एवढा. ओके, जसं की या त्रिकोणाचा पाया ए पी क्यूची उंची समान अशी या ठिकाणी इथून काढून घेतली अशा पद्धतीनं. ओके, तर ही ए पी क्यूची पण उंची असेल पी एम आणि ए पी क्यूची पण पी एम आणि ए क्यू सीची पण अशी क्रॉस नसणार इकडं सरळच काढावं लागणार पी एम. दोघांची उंची सारखी आहे, जसं की इथं दिलं मी तसं क्रॉस करून तुम्हाला लक्षात येईल उंची कशी समान आहे. आता मग याचा पाया ए क्यू आणि ए पी क्यूचा पाया ए क्यू आणि पी क्यू सीचा पाया कोणता आहे? क्यू सी. क्यू सी. ओके, ए पी क्यूचा ए क्यू आणि पी क्यू सीचा क्यू सी. ओके, चल. तर ह्याचं सुद्धा तेच कारण, क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात, क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात, क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात समान उंची त्रिकोणांची क्षेत्रफळ कशी असतात? पायांच्या प्रमाणात. चल, हे झालं नंबर 2. लक्षात घ्या, हे नंबर 2 झालं. एवढं सारं तुम्हाला हे रफमध्ये समजण्यासाठी सांगतो या. आता पहा, ए पी क्यू छेद पी क्यू बी बरोबर आहे ए पी छेद पी बी, हे विधान 1 आलं. आणि ए पी क्यू छेद हे पण पुसून टाकतो, हे लिहायचं नाही समजण्यासाठी. ए पी क्यू छेद पी क्यू सी हे दुसरं विधान आलं, ए क्यू छेद क्यू सी हे आहे विधान नंबर 2. आता आपलं ह्या 2मध्ये जर लक्षात घेतलं आपण मित्रांनो, ए पी क्यू अंश सारखा आहे 1 आणि 2 विधानात. फक्त आपल्याला कोणाचा प्रश्न आहे? पी क्यू बी आणि पी क्यू सी. तर याच्यामध्ये सुद्धा जर विचार केला, पी क्यू बी, आता विचार करू आपण पी क्यू बी आणि पी क्यू सीच्या बद्दल विचार करू. पी क्यू बी आणि पी क्यू सी या 2 त्रिकोणाचा. तर लक्षात घ्या, थोडं रफमध्ये हे पुसून टाकतो. त्रिकोण पी क्यू बी ओके, व त्रिकोण पी क्यू सी यांचा पी क्यू, दोघांच्यामध्ये पी क्यू आहे पहा, हे बघा पी क्यू म्हणजे पी क्यू पायासारखा आहे. या त्रिकोण पी क्यू बी याचा आणि पी क्यू सी, फक्त इथं ह्या त्रिकोणाला असं लिहिता आलं असतं, जर लिहायचं झालं असतं तर हे छोटं आणि नंतर ए पी क्यू बी आणि इकडं सी. पी क्यू तर पायासारखाच, उंची वेगळी, उंची पण सारखीच असणार आहे बघा, ही उंची पी क्यू हा पाया, पी क्यू बी हा आणि पी क्यू सी. आता तुम्हाला पाया बॉटमची सवय लागली, तळाला पाया असण्याची, इथं वर दिला, याला मी असं उलटं करून लिहिलं बरोबर. तर पी क्यू हा पायाने यांचा काय लिहिता येईल? रेख पी क्यू यांचा रेख पी क्यू हा पाया समान आहे, ह्या रफ आकृत्या तुम्हाला परीक्षेत नाही काढायच्या, मी बाजूला समजून सांगण्यासाठी काढतोय, पुस्तकात थोडं समजत नसेल तर म्हणून काढतोय राईट. त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी यांचा रेख पी क्यू आला का? तुम्ही म्हणताल पाया तळालाच असतो, वर थोडी असतो पी क्यू, म्हणून इथं काढून दाखवले राईट. तर पी क्यू बी व पी क्यू सी यांचा पी क्यू हा पाया, जसं की इथं वर दिला, पी क्यू बी आणि पी क्यू सी यांचा पी क्यू रेख पी क्यू हा पाया समान आहे. तसंच आता अजून एक बाब दिली की रेषा एल समांतर बी सी आहे बरोबर. रेषा एल कोणाला समांतर आहे? बी सीला बरोबर. रेषा एल समांतर बी सी आहे, म्हणजेच पी क्यू समांतर काय आहे? बी सी, कारण ते एल रेषेवरच पी क्यू हे बिंदू आहे. मग तुमच्या पुस्तकातल्या लाईन्स लिहितो मी, रेषा एल समांतर बी सी म्हणा किंवा पी क्यू समांतर बी सी म्हणा. रेषा पी क्यू हे पुस्तकात दिल्या, रेषा पी क्यू समांतर बाजू बी सी हे पण दिले. पाया समान झाला आणि समांतर बाजूमधली त्रिकोण हे यांची उंची समान असते. समांतर बाजूमधलं लंबांतर सारखं असतं, लंबांतर म्हणजे उंची.
म्हणजेच हे असं आहे, म्हणजेच काय होणार आहे, म्हणजेच आता पी क्यू समांतर बी सी ते दोन्ही त्रिकोण ह्या पी क्यू समांतर बी सी आहे, म्हणजे पी क्यू बी आणि पी क्यू सी हे दोन्ही त्रिकोण ह्या दोन समांतर रेषामध्येच आहेत ना, म्हणून त्यांची उंची समान आहे. कसं बघा उंची कशी समांतर, पी क्यू बीची उंची काढू बरं, पी क्यू बी याची जर उंची काढायला गेलो आपण समजा पी क्यू बीची उंची, तर ती कशी असेल, वाढवून घेतलं पी क्यूला. ओके, तर याची उंची जर काढायची तर अशी नाही इथं. ओके, ही बी सी सुद्धा समांतरी म्हणजे अशी काढली. ओके चला, आणि याची उंची काढली तर असं असेल, म्हणजे ही उंची आणि ही उंची कशी असेल, या दोघांची समान असेल. बरोबर, म्हणजेच त्रिकोण पी क्यू बी, म्हणजेच त्रिकोण पी क्यू बी, त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी व त्रिकोण पी क्यू सी ची उंची समान आहे, म्हणजे पाया समान आणि उंची समान. बरोबर, उंची पण समान आहे आणि म्हणून ते दोनही त्रिकोण समान पाया उंचीचे त्रिकोण यांचं क्षेत्रफळ कसं असतं, समान असतं. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी बरोबर आहे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. हे दोन्ही पाया समान आहे त्याचा आणि उंची समान. बघा याची जर त्या ठिकाणी पी क्यू बी ह्या दोन समांतर रेषांमधली जर उंची पाहिली तुम्हाला इथं काढण्यासाठी, ही उंची आणि ह्याच्यातली उंची समानच असते, दोन समांतर रेषांमधलं अंतर. बरोबर, तर हे आता हे काढत नाही, तर इथं दाखवलं मी तुम्हाला. पी क्यू बीची उंची जर सरळ काढली तर ही पी एम आणि पी क्यू सीची जर उंची काढली तर ही सी एन. हे पी एम आणि सी एन सारखं, कारण दोन समांतर रेषांमधलं अंतर कसं असतं, सारखं असतं, समान लंबांतर हे अंतर सारखं. बरोबर, रेल्वेचा रुळ असतो ना त्याच्यातलं दोन्ही रुळातलं अंतर सारखंच असतं कधी मोजलं तर. राईट, तर अशा पद्धतीनं पी क्यू बी त्या ठिकाणी बरोबर आहे पी क्यू सी, कारण समान पाया व उंचीचे त्रिकोण, समान पाया उंचीचे त्रिकोण. ओके, याला आपण म्हणू नंबर 3. ओके, आता हे सगळं पुसतो. आता 1 आणि 2 मध्ये हे थोडं रफ पुसतो मी. आता लक्षात आलं असेल ना, तर व्यवस्थित समजून घ्यायचं, थोडा वेळ लागतो पण चांगलं समजल. बरोबर, आता ए पी क्यू आपण सारखं दाखवलंय, आहेच येते सारखं. एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू आणि ए पी क्यू म्हणजे तोच त्रिकोण आहे. छेदाच्या बाबतीत पी क्यू बी आणि पी क्यू सी आहे ना, तर पी क्यू बी आणि पी क्यू सी पण आपण 3 मध्ये सारखं दाखवलंय, म्हणजे याचा अंश सारखा आहे आणि छेद पण सारखा आहे. कसा, इथं पी क्यू बी आणि पी क्यू सी, आणि पी क्यू बी आणि पी क्यू सी हे दोन्ही 3 मध्ये सारखे आहेत. म्हणून 1, 2, 3 वरून 1, 2 आणि 3 वरून काय आहे, याचा ए पी क्यू छेद पी क्यू बी एरिया ऑफ ट्रायंगल, हे दोन्ही पण ह्या डाव्या बाजू सारखे असेल, अंश सारखा, आणि पी क्यू बी आणि पी क्यू सी हे दोन्ही कुठं सारखं दाखवले आपण 3 मध्ये, म्हणजे अंश छेद याचा अंश सारखा आणि छेद आपण 3 मध्ये सारखं दाखवलंय, म्हणजे डावी बाजू सारखीच आहे याची डावी बाजू ए पी क्यू छेद एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा कोणता आहे, पी क्यू बी बरोबर आहे. आता पहा ए पी क्यू सारखं आणि पी क्यू बी आणि पी क्यू सारखं, म्हणजे इथं ए पी क्यू ह्याची नंतर 2 नंबरची डावी बाजू एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू छेद एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा कोणता, पी क्यू सी. याला कारण काय, 1, 2 व 3 वरून, 1, 2 व 3 वरून. ओके, आता पहा मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या. ए पी क्यू छेद पी क्यू बी 1 मध्ये आणि ए पी क्यू छेद पी क्यू सी, तुम्ही म्हणताल सारखं कसं काय लिहिलं, ए पी क्यू अंश सारखाच आहे, पी क्यू बी आणि पी क्यू सी हे दोघं आपण कुठं पी क्यू बी आणि पी क्यू सी कुठं दाखवले, आपण सारखे 3 मध्ये दाखवले. आणि ते कसे दाखवले तर मी शब्द तुम्हाला समजून सांगितलं. आता पहा शेवटची ओळ मी लिहितोय, ए पी क्यू छेद पी क्यू बी याचा अर्थ काय आहे बरं, ए पी क्यू छेद पी क्यू बीचा अर्थ आहे ए पी छेद पी बी, म्हणजे याची डावी बाजू त्याची उजवी बाजू कोणती, ए पी छेद पी बी. आपण इथं लिहू ए पी क्यू छेद पी क्यू बी, याचं उत्तर लिहायचं कोणतं आहे, त्याचं उत्तर ए पी छेद पी बी, ए पी छेद पी बी बरोबर आहे. आणि ए पी क्यू आणि पी क्यू सी याचं उत्तर कोणतं आहे, ए क्यू छेद क्यू सी, ए क्यू छेद ए पी क्यू आणि पी क्यू सी, ए पी क्यू आणि पी क्यू सी याचं उत्तर काय, ए क्यू छेद क्यू सी.
QC आपण इथं लिहूयात. कशावरून बाबा हे तुम्ही म्हणताल हे कसं काय लिहिलं, याच्या जागेवर हे याच्या जागेवर हे, कारण 1 आणि 2 वरून. याचं उत्तर हे आणि याचं उत्तर हे. कुठून लिहिलं याचं उत्तर हे आणि याचं उत्तर हे 1 आणि 2 वरून. बरोबर, 1 व 2 वरून, 1 व 2 वरून. आणि हेच आपल्याला पाहिजे होतं. बघा बरं आपलं साध्य हेच आहे का, AP छेद PB बरोबर आहे Q छेद QC. आलं लक्षात मित्रांनो. तर व्यवस्थित लिहून घ्या पॉज करून, आणि समजून देखील आपण घेतला आहे. ओके मित्रांनो, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आपण पाहतोय. आता हा पुस्तकात दिलेला नाही तुम्हाला, 2-4 ओळी दिलेल्या आहेत फक्त, एवढ्या सिद्धता सगळी दिलेली नाही पुस्तकामध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. पाहू आपण, लक्षात घ्या. आता सगळेच व्यत्यास तुम्हाला परीक्षेत येत नसतात, पण आपल्याला व्यत्यासाचा उपयोग सराव संचामध्ये आहे. म्हणून प्रमेय शिकणं, मूलभूत प्रमेय, त्याचा व्यत्यास, कोणताही मुख्य प्रमेय त्याचा व्यत्यास शिकणं गरजेचं आहे. किंवा व्यत्यासाचं बेसिक तरी माहीत पाहिजे. सगळा जरी व्यत्यास नाही माहीत असला तरी बेसिक तरी लक्षात ठेवावं लागेल. आपण हा पूर्ण व्यत्यास पाहणार आहेत. लक्षात घ्या, एखादी रेषा जर त्रिकोणाच्या 2 भुजांना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल. पहा, म्हणजे इथं रेषा PQ, आता इथं रेषा L पण म्हणता येत होतं, पण इथं PQ म्हटलं तरी चालतं. इथं L घेतलं नाही. ओके, ते रेषा L म्हणा किंवा रेषा PQ म्हणा, चालतात तिला. तर इथं PQ ही 2 भिन्न बिंदूत छेदायली. APला P मध्ये आणि AQला PQ कुठे छेदते, ACला Q मध्ये छेदते. विभागत एकाच प्रमाणात विभागत असेल म्हणजे याच्यात उलटं असतं. तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते. उरलेल्या म्हणजे ती PQ समांतर BCला. आता याच्यात कसं दिलेलं असतं, मागच्या प्रमेयाच्या उलटा. मग याच्यात पक्ष काय, याच्यात पक्ष आणि साध्यामध्ये थोडा कसा बदल लक्षात घ्या. तर मागच्या प्रमेयात साध्य काय होतं आपल्याला, की AP छेद PB बरोबर आहे AQ छेद QC. तर त्याच्या व्यत्यासात ते पक्ष होतं असतं. मागच्या प्रमेयाचं त्याच्या व्यत्यासात पक्ष होतं असतं. प्रमेयाचं साध्य काय होतं, AP छेद PB बरोबर AQ छेद QC. हे साध्य होतं अगोदरच्या प्रमेयामध्ये, मूलभूत प्रमेयामध्ये. व्यत्यासात काय होणार आहे, ते पक्ष होणार आहे उलट. मग त्रिकोण ABC मध्ये थोडक्यात लिहितो, ABC मध्ये काय होणार आहे की हे साध्य इथं होतं ना आपलं, काय होतं, AP छेद PB बरोबर AQ छेद QC. ते वर लिहायचं. याच्यात साध्यामध्ये मागच्या प्रमेयात होतं. मग पहा, AP छेद PB एकाच प्रमाणात विभागात असेल. पहा ना, एखादी रेषा जर त्रिकोणाच्या 2 भुजांना भिन्न बिंदूत म्हणजे P आणि Q मध्ये छेदत असून एकाच प्रमाणात विभागात असेल, म्हणजे AP छेद PB बरोबर AQ छेद QC असं असेल, तर ती रेषा म्हणजे ही PQ ही रेषा उरलेल्या बाजूंना नाही, बाजूला पाहिजे, उरलेल्या बाजूला असा शब्द आहे, उरलेल्या बाजूला समांतर असते. म्हणजे हे एकाच प्रमाणात विभागते. AP छेद PB बरोबर AQ छेद QC असं असेल तर उरलेल्या बाजूला समांतर असते. मग AP छेद PB बरोबर आहे AQ छेद QC. हे जर असं असेल तर AQ छेद QC हे असं आहे, तर काय होणार आहे, तर ती उरलेल्या बाजूला समांतर असते. म्हणजे उरलेली ह्या 2 बाजूला एकाच प्रमाणात विभागत असेल, 2 भुजांना किंवा बाजूंना, भुजान बाजू एकाच प्रमाणात, म्हणजे AP छेद PB बरोबर AQ छेद QC असं आहे. तर उरलेल्या बाजूला म्हणजे BCला समांतर असेल, तर उरलेल्या बाजूला म्हणजे BCला म्हणजे PQ समांतर कोणाला दाखवायची, BC. आणि हे आपल्याला मागच्या याच्यात पक्ष होतं. रेषा L समांतर BC होतं ना, किंवा PQ समांतर BC होतं, ते आता साध्य झालंय. आणि इथलं जे साध्य आहे ते पक्ष झाले. ओके, हे फरक आहे. आता याच्यात रचना करायची. रचना काय की बाबा, ही आपल्याला सिद्ध काय करायचं, PQ समांतर BC हे सिद्ध करायचं. पण रचनेत आपल्याला असं दाखवायचं की ही अप्रत्यक्ष सिद्धता आहे बरं का. हे रचना न काढता तुम्हाला अप्रत्यक्ष सिद्धता लिहिता येते, पण हे सोपं जाईल तुम्हाला. इथं समजा P आहे, तर रचनेमध्ये काय करायचं आहे, रेख PM काढला आणि तो PM समांतर कोणाला दाखवायचं, समजा आहे BC. रेख PM समांतर बाजू BC ही रचना काढा. आता हे समांतर दिसत नाही पण समजायचं आहे, हे रचनेमध्ये सांगितलं आपण. आता सिद्धता. आता हा दिले नव्हता आणि बऱ्याच जणांना आलं नसेल, याच्यामुळे लिहिले नाही. त्यांनी 2च जणांना केले, श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोघांनी केले. कारण बाकीच्यांना असंही सांगितलं होतं की न पाहता लिहिण्याचा प्रयत्न करा. न पाहता थोडं डिफिकल्ट जातं लिहायला,
सुरुवातीला हळूहळू ते 2-3 वेळा प्रॅक्टिस करून हा व्हिडिओ जरी तुम्हाला मोठं वाटत असलं तरी ते पुन्हा पुन्हा पाहून तुम्हाला 100% न पाहता लिहिता येतं. लक्षात घ्या. आता सिद्धतेमध्ये काय करायचं लक्षात घ्या की जी रचनेचं सुरुवातीचं वाक्य काय, रचना काय केली, PM समांतर BC. आता हे क्रॉस तर वाटत नाही समांतर PQ वाटते, पण ते आपल्याला तसा विचार नाही करायचा, ते सिद्ध करायचं आपल्याला, साध्य करायचं. तर PQ समांतर BC दाखवायचं, पण PM समांतर BC हे रचनेत काढलं आपण. मग ते वाक्य आपण खाली घेऊ. बरोबर. त्रिकोण ABC मध्ये काय घेतलं होतं आपण, रेख PM समांतर बाजू BC. आणि हे कुठून मनाने लिहिलं नाही तर हे रचनेमध्ये दाखवलं आपण. कुठे लिहिले, रचना. हे कुठून विधान लिहिले मी सांगा बरं, रेख PM समांतर BC रचनेवरून लिहिले. आता PM जर BC ला समांतर असेल तर प्रमाणाचा मूलभूत प्रमेय माहिती आहे. जर एक रेषा समोरील बाजूला समांतर असेल तर उरलेल्या 2 बाजूला ती प्रमाणात विभागते. मग AP/PB म्हणून AP/PB बरोबर आहे. आता काय, PM समांतर आहे, मग AP/PB बरोबर AM/MC. बरोबर, AM/MC राईट, बरोबर आहे, AM/MC. आता हे कशावरून, आता PM समांतर BC ला असल्यामुळं AP बरोबर हे रचनेमध्ये दिले म्हणून AP/PB बरोबर आहे AM/MC. हे कशामुळं, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. कारण काय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. हे मनान नाही, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. याला म्हणायचं विधान 1. याला काय म्हणलं आपण, 1 नंबरचं विधान म्हणतो. ओके. आता पहा, आणि पक्षात काय दिले, परंतु पक्षात काय दिले, AP/PB ह्याची किंमत, AP/PB ची किंमत किती, AQ/QC पक्षात दिलेले. परंतु AP/PB बरोबर आहे AQ/QC. AQ/QC हे कुठून लिहिले मी, हे आहे, परंतु हे दिलेले पक्ष. हे कुठं आहे, पक्ष. आणि याला विधान नंबर 2 दिले. आलं लक्षात. हे कसं लिहिलं कळलं, हे तर मी सांगितलं. PM समांतर BC ला असल्यामुळं AP/PB बरोबर AM/MC झालं, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. ओके. आणि AP/PB बरोबर AQ/QC कुठून लिहिलं, हे 2 नंबरचं पक्ष, हे 2 मध्ये. ओके. याला पक्षावरून लिहिले आणि याला नंबर दिला 2. आता AP/PBचा अर्थ AM/MC आहे एका ठिकाणी, AP/PBचा अर्थ AQ/QC आहे दुसऱ्या ठिकाणी. मग 1 व 2 वरून डावी बाजू समान आहे म्हणून उजवी बाजू पण समान येईल. बरोबर ना. म्हणून इकडे लिहितो मी. आता उजवी बाजू, डावी बाजू AP/PB आहे, मग याची डायरेक्ट उजवी बाजू लिहू. 1 ची उजवी बाजू AM/MC बरोबर आहे AP/PB ह्या 2 नंबरची उजवी बाजू, याची उजवी आणि त्याची उजवी, कारण डावी तर सारखीच आहे. AQ/QC बरोबर आहे AQ/QC. आणि मनाने 1 व 2 वरून, याला काय म्हणायचं, 1 व 2 वरून. आता लक्षात घ्या मित्र हो, मग ह्या दोघांच्या मध्ये आता काहीतरी आपल्याला सिद्ध करण्यासाठी काही करावं लागेल. मग दोन्हीमध्ये 1 मिळवायचा, दोन्ही बाजू, डाव्या आणि उजवी. कळालं का. याची उजवी बाजू AM/MC लिहिली, आणि कारण AP/PB इथं पण AP/PB डावी बाजू सारखी, मग याची उजवी आणि याची उजवी पण, दोन्ही पण डावी सारखी म्हणून उजवी पण सारखी. AM/MC याची उजवी आणि AQ/QC याची उजवी, 1 आणि 2च्या उजव्या सारख्या असतील 1 व 2 वरून. आता दोन्ही बाजूने 1 मिळवायला, AM/MC अधिक 1 बरोबर आहे AQ/QC अधिक 1. दोन्ही बाजूत 1 मिळवला. आता पाहू काय होतं, तर जे होईल ते होईल. होय, छेद 1चा छेद काही नाही म्हणजे 1 आहे. बरोबर. मग पहा बरं, क्रॉस असं करत असतात नाही का, झू बाळा झू रे झू असं. AM एक AM एक AM आणि MC एक MC. ओके. आणि छेदाचा गुणाकार MC एक MC. ओके ओके बरोबर आहे. आता पहा इथं सुद्धा याचा छेद काही नाही म्हणजे 1 असतो, तिरकस गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. AQ एक AQ अधिक QC एक QC आणि छेदाचा गुणाकार QC एक QC. ओके. दोन्ही बाजू ते 1 मिळवला. म्हणून आता AM अधिक MC
पहा या आकृतीत एम हे अंतर आणि हे एम सी टोटल किती झालं, टोटल झालं ए सी, हे झालं ए सी छेद एम सी बरोबर आहे. आणि ए क्यू आणि क्यू सी याची बेरीज, ए क्यू आणि क्यू सी याची बेरीज काय झाली, ए सी, ए सी छेद क्यू सी. आता हे काय कशामुळे हे तुम्हाला वाटतं ए सी कसं काय आलं, ए एम अधिक एम सी, कारण त्याच्या ए डॅश एम डॅश क्यू हे असं रिझन लिहिता येईल तुम्हाला क्यू डॅश आणि ते दरम्यान त्यामुळं ए एम छेद क्यू सी ते एका नियर अबाउट आहेत म्हणून त्याच्या आपण ती बेरीज केली ए एम आणि एम सी, ए एम आणि एम सीची बेरीज काय आली ए सी आणि ए क्यू आणि क्यू सी, ए क्यू क्यू सी टोटल ए सी. हे नाही लिहिलं तरी चालतं ठीक आहे. ओके हे झालं. आता याच्यामध्ये अंश कसा कटतो, अंश कॅन्सल कसं कटला, इथं डायरेक्ट एम सी बरोबर आहे क्यू सी. तुम्हाला वाटेल कसं काय काढलं, क्रॉस करून पहा. समजा हे असं आहे ए सी छेद एम सी बरोबर आहे ए सी छेद क्यू सी, क्रॉस ए सी कसं काढलं पहा, ए सी गुणिले क्यू सी बरोबर आहे ए सी गुणिले एम सी बरोबर आहे. मग पहा मग हे क्यू सी बरोबर आहे ए सी गुणिले एम सी बरोबर आहे, हे ए सी गुणाकारात इकडं भागाकारात आलं, हे भागाकारात ए सी कॅन्सल. मग काय आलं क्यू सी बरोबर आहे एम सी, म्हणजेच काय एम सी बरोबर क्यू सी, क्यू सी बरोबर एम सी म्हणजे एम सी बरोबर क्यू सी, फक्त एक गुणाकारात इकडं भागाकारात आलं लक्षात. म्हणून इथं डायरेक्ट अंशात कटलं तरी जमलं, हे नाही कटलं तर अंशात, हे नाही कटलं तर ठीक आहे अंशातलं कटलं, हे अंश कटलं. हे अशा पद्धतीने कटत असतं ते ए सी गुणिले क्यू सी बरोबर एम सी गुणिले ए सी तिरकस गुणाकार बरोबर. हे ए सी इकडे गुणाकारातला भाग करत आलं, क्यू सीची किंमत काढण्यासाठी ए सी कॅन्सल, क्यू सी एम सी सारखं आलं, ए सी कटल्यावर काय विषय, मग क्यू सी एम सी म्हणजेच एम सी क्यू सी तेच लिहिलं आपण बरोबर. आता काय करायचं आहे लक्षात घ्या. आता तुम्हाला एक बाब लक्षात आली, एम सी हे अंतर आणि क्यू सी हे अंतर सारखं आहे. मग ते सारखं तेव्हाच होऊ शकतं केव्हा एम सी आणि क्यू सी सारखं आहे, म्हणजे एम सी 5 आहे तर क्यू सी पण 5, म्हणजे हे होऊ शकतं. हे तर लहान वाटायला म्हणजे एम कुठं पाहिजे, क्यूच्या ठिकाणीच पाहिजे, तेव्हा ते दोन्ही सारखे येतील बरोबर. म्हणजेच बिंदू हे यम इथं पाहिजे तेव्हाच येईल एम सी बरोबर क्यू सी, नाहीतर यम तर हे मोठं अंतर व्हायला एम सी क्यू सी तर लहान व्हायला, म्हणजे यम इथं नको पाहिजे होता इथं पाहिजे होता बरोबर. म्हणजेच बिंदू यम व बिंदू दुसरा कोणता आहे बाबा खालचा क्यू हे भिन्न नसून कशा आहेत ते एकच आहेत, भिन्न नसून एकच आहेत, ते भिन्न नसून एकच आहेत. आणि एक असल्यामुळं काय झालं, म्हणजेच बिंदू यम व बिंदू क्यू हे कारण एम सी आणि क्यू सी सारखं आहे, एम सी बरोबर क्यू सी. मग हे कसं सारखं, एम सी तर मोठं वाटायला आणि क्यू सी लहान आहे, असं शक्य होईल का, नाही तर एम हे इथंच पाहिजे क्यूच्या ठिकाणी, तेव्हा एम सी आणि क्यू सी सारखं होईल. म्हणून म्हणजेच ह्या वाक्यावरून असं लक्षात आलं, म्हणजेच बिंदू यम व बिंदू क्यू हे भिन्न नसून एकच आहेत. म्हणून आता इथं पी एम समांतर क्यू बी सी नसून ती काय पाहिजे पी क्यू, पी एम आणि हे कॉइनसाईड म्हणतात त्याला कोइनसाईड इंग्रजीत. तर पी एम आणि इथं पाहिजे, इथं जर हे इथं आलं समजा ही रेषा इथं आली एम इथं, तर मग पी क्यू समांतर काय होईल, तर इथं जरी दिले तुम्हाला काय दिले पी एम समांतर बी सी दिली रचनेमध्ये, परंतु यम इथं आल्यावर काय होणार आहे यम आणि क्यू एकच असणार, म्हणजे पी एमच्या जागेवर काय लिहू शकतो मी पी क्यू लिहू शकतो. म्हणून पी क्यू समांतर बी सी हे सिद्ध झालं बरोबर. कारण यम इथं नाहीच, यम इथं पाहिजे तेव्हाच हे एम सी बरोबर क्यू सी येईल, एम सी बरोबर क्यू सी, नाहीतर हे मोठं आणि हे लहान, मग यम इथं आल्यावर हे यम आणि क्यू वेगळंच होणारच नाही, एकच असणार. मग इथं पी एम बरोबर बी सी म्हणा, नाहीतर पी क्यू बरोबर बी सी म्हणा बरोबर. आता इथं पी एम बरोबर बी सी रचनात म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू पी क्यू बरोबर बी सी असं म्हणलं, आणि तेच आपल्याला दाखवायचं होतं, हेच होतं आपलं साध्य. ओके, हे अशा पद्धतीने व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे पॉज करून, समजलं, चालतं ठीक आहे.